नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र शासन उपविभागीय कार्यालय बीड पोलीस पाटील भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 1 आपण घेतलेला आहे। मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला बघा, पहिला प्रश्न बघा, बीड जिल्ह्याचे मुख्यालय। बीड जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर बीड जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या नदीकाठी बसलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, बिंदुसरा। बिंदुसरा शहर हे बिंदुसरा नदीच्या काठावर वसलेले आहे। ही नदी बालाघाटच्या डोंगर रांगामधून उगम पावते। तर बीड शहराचं हे मुख्यालय बिंदुसरा या नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि हा जो काही बिंदुसरा नदी आहे ही बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये उगम पावणारी नदी आहे। त्यानंतर आहे, बीड जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? तर बीड जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण किती आहे? तर योग्य उत्तर आहे सी नंबर, 76.99। बीड जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण हे 76.99 एवढे आहे। हे 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला सांगता येईल 76.99 एवढे हे साक्षरतेचे प्रमाण बीड जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर आहे वैजनाथ। वैजनाथ हे ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर वैजनाथ हे ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर परळी तालुक्यामध्ये आपल्याला हे ज्योतिर्लिंग दिसून येतं। भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं परळी वैजनाथ बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं। यानंतरचा प्रश्न आहे, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा जल प्रकल्प कोणता? तर बीड जिल्ह्यामधील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर, माजलगाव धरण। बीड जिल्ह्यामधील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? तर माजलगाव धरण होय। तर माजलगाव धरण हे सिंदफणा नदीवर माजलगाव धरण हा असलेला आपल्याला दिसून येतो आणि तो बीड जिल्ह्यामधील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प म्हणून आपण त्याकडे पाहत असतो। गहिनीनाथगड हे धार्मिक स्थळ बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर गहिनीनाथगड हे हे धार्मिक स्थळ बीड जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर पाटोदा तालुक्यामध्ये आपल्याला गहिनीनाथगड हे धार्मिक स्थळ असलेलं दिसून येतं। गहिनीनाथगड हे नाथ संप्रदायाचे महत्त्वाचे श्रद्धास्थान बीड जिल्ह्यामधील पाटोदा या तालुक्यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतो। तर गहिनीनाथगड हे नाथ संप्रदायाचे महत्त्वाचे श्रद्धास्थान बीड जिल्ह्यातील पाटोदा या तालुक्यामध्ये आहे। यानंतर आहे, बीड जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? तर बीड जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, पुणे। बीड जिल्ह्याला आपल्याला पुणे या जिल्ह्याची सीमा लागत नाही। तर बीड जिल्ह्याला जर विचार केला तर अहिल्यानगर, जालना, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या जिल्ह्याच्या सीमा ह्या बीड जिल्ह्याला लागून आहेत, पण पुणे जिल्ह्याची सीमा बीड जिल्ह्याला लागून नाही। यानंतरचा प्रश्न आहे, कविराज ही पदवी मिळालेले कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? तर कविराज ही पदवी मिळालेले कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? तर अंबाजोगाई या ठिकाणी कविराज मुकुंदराज यांची समाधी आपल्याला अंबाजोगाई या ठिकाणी असलेली दिसून येते। मराठी भाषेतील आद्य कवी मानले जाणारे मुकुंदराज स्वामी यांची समाधी अंबाजोगाई येथे आपल्याला पाहावयास मिळते। यानंतरचा प्रश्न आहे, बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोराचे अभयारण्य आहे? तर बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये मोराचे अभयारण्य आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नायगाव पाटोदा या ठिकाणी आपल्याला मोराचे अभयारण्य असलेले दिसून येते।
नायगाव मयूर अभयारण्य हे मोरासाठी प्रसिद्ध असणारं पाटोदा तालुक्यामधील एक ठिकाण असलेलं आपल्याला सांगता येईल. यानंतर आहे कंकालेश्वर मंदिर. कंकालेश्वर मंदिर बीड शहरामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर कंकालेश्वर मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे? तर तलावाच्या मध्यभागी, बीड शहरामध्ये असलेल्या तलावाच्या मध्यभागी कंकालेश्वर याचे आपल्याला मंदिर असलेलं दिसून येतं. कंकालेश्वर मंदिर हे बीड शहरातील ऐतिहासिक मंदिर असून ते एका पाण्याच्या तलावामध्ये मध्यभागी बांधले गेलेलं आहे. यानंतर आहे बीड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके आहेत. तर 11 तालुके आहेत. त्यामध्ये बीड झालं, बीड, गेवराई, माजलगाव, धारूळ, वडवणी, परळी, पाटोदा, आष्टी, शिरूर, कासार, अंबाजोगाई आणि केज या 11 तालुक्याचा समावेश बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला होताना दिसून येतो. त्यानंतर आहे पाणी. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालील कोणता आहे? तर पाणी याला आपल्याला समानार्थी शब्द जल. पाणी या समानार्थी शब्दाचा आहे जल होय. पाणी या शब्दालाच अनेक रूप असतात. पाण्यालाच बल, नीर, तोय आणि उदक हे समानार्थी शब्द आपल्याला पाहावयास मिळतील. यानंतरचा प्रश्न आहे मुले खेळत होती. मुले खेळत होती या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. मुले खेळत होती या वाक्यातील काळ कोणता आहे? तर अपूर्ण भूतकाळ. अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे. मुले खेळत होती हे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. क्रिया भूतकाळात सुरू होती पण संपलेली नव्हती म्हणून हा अपूर्ण किंवा चालू भूतकाळात आपल्याला असलेला सांगता येईल. यानंतर आहे विद्वान. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय आहे? तर विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ए नंबर, विदुषी. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप आपल्याला विदुषी हे सांगता येईल. मराठी व्याकरणामध्ये विद्वान या स्फुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंग रूपाचा जर विचार केला तर विदुषी असे होतो. यानंतरचा प्रश्न आहे धडगत बसणे. म्हणजे की धडगत बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर निभावणं लागणे. धडगत नसणे. नसणे म्हणजेच निभावणं लागणे किंवा सुटका नसणे. म्हणजे की धडगत नसणे म्हणजेच सुटका होण्याची किंवा टिकण्याची शक्यता कमी असते तेव्हा आपण त्याला धडगत बसणे असं म्हणतो. यानंतर आहे पर्वत. पर्वत या शब्दाचे अनेक वचन काय आहे? तर पर्वत या शब्दाचे आपल्याला अनेक वचन सांगायचं आहे. तर पर्वत या शब्दाचं योग्य उत्तर आहे नंबर सी. पर्वत या शब्दाचं अनेक वचन केलं तरीही पर्वत हाच येतो. काही आकारांती स्फुल्लिंगाचे नामाचे एक वचन किंवा अनेक वचन सारखेच असतात. जसे की पर्वत, देश यांचं एक वचन व अनेक वचन हे आपल्याला सारखेच असलेले दिसून येतात. यानंतर आहे खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर ब नंबर. आपल्याला हा आशीर्वाद शब्द आहे तो आपल्याला शुद्ध शब्द असलेला सांगता येईल. आशीर्वाद या शब्दामध्ये श ला दुसरी वेलांटी असते आणि वर रफार असतो म्हणून आशीर्वाद हा आपल्याला हे योग्य पर्याय सांगता येईल. त्यानंतर आहे राम आंबा खातो. त्यानंतर आहे राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. कर्तरी प्रयोग होय. क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते म्हणून त्याला हा कर्तरी प्रयोग असं म्हटलं जाते. म्हणजे क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते म्हणून त्याला कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं. म्हणजेच सीता आंबा खाते हे आपल्याला उदाहरण येईन. हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण होतं. यानंतर आहे आकाशाला भिडणे. आकाशाला भिडणे या वाक्याचा वाक्यप्रचार योग्य अर्थ निवडायचा आहे. आकाशाला भिडणे याचा आपल्याला सांगायचं आहे तर योग्य उत्तर आहे खूप उंची गाठणे म्हणजेच आकाशाला भिडणे. आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे
खूप उंची गाठणे. आकाशाला भिडणे म्हणजेच अत्यंत प्रगती करणे किंवा मोठी उंची गाठणे, यालाच आपण आकाशाला भिडणे असं म्हणतो. यानंतर आहे अपेक्षा. अपेक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अपेक्षा या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे तर नंबर 2 उपेक्षा. अपेक्षेच्या विरुद्ध अर्थ शब्द आहे उपेक्षा. अपेक्षा म्हणजेच इच्छा धारण करणारा आणि उपेक्षा करणे होय. तर याचा अपेक्षाचा विरुद्धार्थी उपेक्षा हे आपल्याला सांगता येईल. डोळे झाकून काम करणे. डोळे झाकून काम करणे म्हणजे काय? तर डोळे झाकून काम करणे म्हणजे काय? तर निष्काळजीपणाने काम करणे, निष्काळजीपणे काम करणे होय. तर विचार न करता किंवा दुर्लक्ष न करून काम करणे म्हणजेच डोळे झाकून काम करणे होय. म्हणजेच त्या कामावर अगदी योग्य लक्ष देऊन काम करणे होय. यानंतरचा प्रश्न आहे उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय आहे? तर उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय आहे? तर मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्या व्यक्तीला आपण म्हणतो उंटावरचा शहाणा. जो काही व्यक्ती आपल्याला जर मूर्खपणाचा सल्ला देत असेल तर आपण त्याला म्हणतो तो उंटावरचा हा शहाणा आहे. प्रत्यक्ष अनुभव नसताना किंवा परिस्थिती न समजता मूर्खपणाचे सल्ले देणाऱ्या व्यक्तीला उंटावरचा शहाणा असं म्हटल्या जातं. त्यानंतर आहे मी शाळेत जातो. मी शाळेत जातो या वाक्यात शाळेत हा कोण शब्द कोणत्याचा कारकार्थ दर्शवतो? तर मी शाळेत जातो या वाक्यामध्ये शाळेत हा शब्द कोणते कारकार्थ दाखवतो? तर योग्य उत्तर आहे अधिकरण. आपल्याला हे कार्यकारक दाखवताना दिसून येतो. शाळेमध्ये त प्रत्यय या ठिकाणी लागलेला हे स्थळ दर्शवतो. क्रियेचे स्थळ किंवा काळ दर्शविणाऱ्या शब्दाचा कार्यकार्थ अधिकार हे अधिकरण असतो. यानंतर आहे सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ब नंबर द्रौपदी मुर्मू हे सध्याचे आपल्याला राष्ट्रपती असलेले दिसून येतात. द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या आणि महिला आदिवासीमधून त्या पहिल्या आपल्याला असलेल्या दिसून येतात. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. तर द्रौपदी मुर्मू या 15व्या आपल्याला राष्ट्रपती किंवा विद्यमान राष्ट्रपती असलेल्या दिसून येतात. त्यांनी 15 जुलै 2022 पासून पदभार स्वीकारलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर अशोक सराफ यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आहे अयोध्या येथील राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा कोणत्या तारखेला झाला? तर अयोध्या येथील राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा कोणत्या तारखेला झालेला आहे? तर 22 जानेवारी 2024. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्ये येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली होती. 22 जानेवारी 2024 या दिवशी होय. सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे सी नंबर देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री असले आपल्याला दिसून येते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी असलेली आपल्याला सांगता येईल. यानंतर आहे भारताने अलीकडेच चंद्रावर पाठवलेल्या यशस्वी मोहिमेचं नाव काय आहे? तर भारताने अलीकडे चंद्रावर पाठवलेल्या यशस्वी मोहिमेचं नाव काय आहे? तर चंद्रयान-3 आपल्याला ह्या मोहिमेचं नाव सांगतायत. भारताने चंद्रयान-3 मोहीम यशस्वी करून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश बनण्याचा मान आपल्याला मिळवलेला आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असलेली आपल्याला सांगता येईल. महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई असून नागपूर ही उपराजधानी आपल्याला सांगता येईल. महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे आणि नागपूर ही उपराजधानी आहे.
यानंतर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे अहमदनगर. त्यालाच आपण अहिल्यानगर असं म्हणतो. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर, म्हणजेच अहिल्यानगर होय. त्याचं क्षेत्रफळाचा जर विचार केला तर 1748 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आपल्याला अहमदनगर किंवा अहिल्यानगर या जिल्ह्याचं असलेलं सांगता येईल. 17,448 होय. त्यानंतर आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी आपल्याला सांगता येईल की वाघ. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेला आपल्याला सांगता येईल. रॉयल बंगाल टायगर. रॉयल बंगाल टायगर हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेला आपल्याला सांगा येईल. इथं स्पेलिंग मिस्टेक आहे, इथं वाघ हा वाघ पाहिजे, वाघ. यानंतर आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर गुरुग्रह. गुरुग्रह हा सूर्यमालेतील सर्वात मोठा आपल्याला ग्रह असलेला दिसून येतो. सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह हा गुरुग्रह म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हक्क आहे ही घोषणा कोणी दिलेली आहे? तर स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिलेली आहे? तर योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनी आपल्याला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा दिलेली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ही गर्जना केलेली असलेला आपल्याला दिसून येतो. 1 जून 1916 1 जून 1916 होम रूल रिंग चळवळीच्या दरम्यान पुणे येथे ही गर्जना करण्यात आलेली होती. लोकमान्य गंगाधर टिळक यांनी ही गर्जना केलेली होती. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर योग्य उत्तर आहे H2O, म्हणजेच पाणी हे आपल्याला सांगता येईल. पाण्याचा एक रेणू आणि 2 हायड्रोजनचे अणू आणि 1 ऑक्सिजनचा अणू मिळून आपल्याला पाणी हे बनताना दिसून येतो. यानंतर आहे मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावलेला आहे? तर योग्य उत्तर आहे ब नंबर विल्यम्स हर्वे. विल्यम हर्वे यांनी आपल्या मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध लावलेला आहे. डॉक्टर विल्यम हर्वे यांनी 1628 मध्ये रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध लावलेला आहे. यांनी रक्ताभिसरण प्रणालीचे जनक असे यांना रक्ताभिसरण प्रणालीचे जनकही असे म्हटले जाते. डॉक्टर विल्यम हार्वे यांना जनक म्हणून असं ओळखलं जातं. त्यानंतर आहे जागतिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन हा साजरा केला जातो. 7 एप्रिल 1948 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची WHO ची स्थापना झाली. म्हणून हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून आपल्याला पाळला जातो. 7 एप्रिल 1948 रोजी WHO ची स्थापना झाली होती, म्हणून या स्थापनेच्या दिवसालाच जागतिक आरोग्य दिन असं म्हणतात. रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर रामायण हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर वाल्मिक ऋषी यांनी हा रामायण ग्रंथ लिहिलेला आहे. महर्षी वाल्मिक यांनी मूळ रामायण ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये आपल्याला लिहिलेला असलेला सांगता येईल. संस्कृत भाषेमध्ये हा मूळ ग्रंथ आहे. त्यानंतर आहे कथकली. कथकली हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? कथकली हा आपल्याला केरळ या राज्यातील नृत्य प्रकार. केरळ या राज्यामधील कथकली हा नृत्य प्रकार आपल्याला सांगता येईल. शास्त्रीय नृत्याचा एक प्रकार आहे. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून काम बघत असतात. भारतीय संविधानानुसार जो व्यक्ती उपराष्ट्रपती पदावर असतो तोच भारतीय राज्यसभेचा सभापती म्हणून काम बघत असतो. यानंतरचा प्रश्न आहे मिसाईल मॅन. मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? मिसाईल मॅन म्हणून कोणाला
ओळखले जाते. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमातील त्यांच्या महान योगदानामुळे त्यांना मिसाईल मॅन असं म्हटल्या जाते. त्यानंतर आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते. तर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. पंडित जवाहरलाल नेहरू 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्याला शपथ घेतलेली दिसून येते. यानंतर आहे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा होतो. तर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा होतो, तर जीवनसत्व अ जर कमी पडलं तर त्या व्यक्तीमध्ये रातआंधळेपणा होताना दिसून येतो. विटॅमिन एच्या कमतरतेमुळे डोळ्याचे आजार, विशेषतः कमी प्रकाशात न दिसणे म्हणजेच रातआंधळेपणा, हे आपल्याला विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होताना दिसून येतो. यानंतर आहे लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो. लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो, तर याचं योग्य उत्तर आहे 5 वर्ष. लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. लोकसभेची मुदत सामान्यतः 5 वर्षे असते. त्यानंतर पुन्हा निवडणुका होताना आपल्याला दिसून येतात. यानंतर आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे, तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे आपल्याला कळसुबाई असलेलं सांगताय. कळसुबाई शिखर हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असून त्याची उंची 1646 मीटर एवढी आपल्याला सांगता येईल. कळसुबाई शिखराची होय. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता आहे, तर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता आहे, तर इन्सुलिन हा घटक आहे. तो आपल्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे इन्सुलिन करतं. स्वादुपिंडातून स्रवणारे इन्सुलिन रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्याचं काम करत असतात. त्यानंतर आहे साने गुरुजींनी कोणते पुस्तक लिहिले आहे, तर साने गुरुजींनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे, तर श्यामची आई. तर श्यामची आई हे साने गुरुजींनी लिहिलेलं आपल्याला पुस्तक सांगता येईल. साने गुरुजी हे प्रसिद्ध आपल्याला हे पुस्तक प्रसिद्ध असलेलं दिसून येतो. यानंतर आहे ग्रामपंचायतीचा सचिव. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो, तर ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम बघत असतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी किंवा सचिव म्हणून आपल्याला काम करत असताना दिसून येतो. त्यानंतर आहे ऑलिम्पिक स्पर्धा. ऑलिम्पिक स्पर्धा किती वर्षांनी भरवल्या जातात, तर ऑलिम्पिक स्पर्धा ह्या दर 4 वर्षांनी भरवल्या जातात. ऑलिम्पिक स्पर्धा ह्या दर 4 वर्षांनी भरवल्या जातात. दर 4 वर्षाच्या अंतराने उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यानंतर आहे संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात, तर संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात, तर याचं योग्य उत्तर आहे CPU. CPUला संगणकाचा मेंदू असं म्हटलं जातं. CPU म्हणजे काय, तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, म्हणजे सर्व प्रक्रिया करत असल्यामुळं त्याला संगणकाचा मेंदू असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे हवा हे काय आहे, तर हवा हे काय आहे, तर हे एक प्रकारचं आपल्याला मिश्रण असलेलं दिसून येतं. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अशा अनेक वायूचे प्रमाण निश्चित असल्यामुळे त्याला आपण एक प्रकारचं मिश्रण असं संबोधल्या जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आपल्याला सांगायची आहे, तर याचं योग्य उत्तर आहे गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे, तर गोदावरी ही नदी आपल्याला सांगता येईल. गोदावरी ही महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असलेली आपल्याला सांगता येईल. त्या गोदावरी नदीचा जर उगमचा विचार केला तर त्र्यंबकेश्वर, नाशिक या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी या नदीचा उगम होतो. तर गोदावरी नदीची लांबीचा जर विचार केला तर 1465 किलोमीटर एवढी आपल्याला या गोदावरी लांबीची नदी दिसते. तर महाराष्ट्रातील गोदावरी लांबी जर बघितली महाराष्ट्रातील, तर 765 किलोमीटर एवढी महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीची आपल्याला लांबी सांगता येईल.